दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। या साधक संवाद कार्यक्रमामध्ये सर्व जिज्ञासूंना आणि ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे अशा सर्व साधकांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपण सर्वसाधारण साधकांना साधन करत असताना ज्या काय शंका येतात त्या शंकाचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम मागच्या कार्यक्रमानंतर कॉमेंट बॉक्समध्ये काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काही शंका विचारलेल्या आहेत, त्याचं उत्तर देतो की साधनेत बसल्यानंतर क्रिया झाल्यानंतर फार भीती वाटते, अशा याचा तो प्रश्न आहे। त्याला परमपूजनीय गुळवणी महाराजांनी एक फार सुंदर उत्तर दिलेलं आहे, ते आपण बघू। की साधनेला बसल्यानंतर त्यानंतर शरीरामध्ये काही जर का हालचाल झाली तर ती होऊ द्यावी। सर्व शरीर किंवा मान गोलाकार फिरणे, मागे पुढे डोलणे, त्यानंतर निद्रा येणे, शरीर कंप पावणे, शरीर मागे अथवा पुढे पडणे, मन अत्यंत प्रसन्न व आनंदित होणे, निरनिराळ्या तऱ्हाची आसने बंद मुद्रा होणे, प्रकाश दिसणे, निरनिराळ्या देवतांचे दृश्यांचे दर्शन होणे इत्यादीपैकी कोणतीही क्रिया झाली तरी ती होऊ द्यावी, तिला रोखू नये। काहीही झाले तरी घाबरण्याचे कारण नाही। श्रीकृपेने शक्तिसंचाराचा अनुभव अवश्य येईल। डोळे आपोआप उघडल्यावर किंवा उघडण्याची इच्छा झाल्यावर आसनावरून उठावे, नंतर देवाला पुन्हा नमस्कार करून सवडीप्रमाणे 5-10 मिनटं विश्रांती घ्यावी। तर आपल्याला जे अनेक प्रकारचे जे अनुभव येतात आहे त्यामुळे कुठल्याही प्रकाराने घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, कारण हे अनुभव हे आपल्यासाठी पोषक असेच असतात, हे लक्ष ठेवावं। दुसरी गोष्ट अशी येतात की अनेकांना दीक्षा होण्याच्या दिवशी काही प्रकारचे अडथळे येतात आणि त्यामुळे त्यांचं मन हे चंचल होतं, मनामध्ये अनेक शंका उपस्थित होतात। तर काही जे काही नियम आहेत ते नियम फक्त दीक्षा दिवशीच्या दिवशीच पाळायचे असतात, हे रोजच्या रोज नसतात। उदाहरणार्थ दीक्षेच्या दिवशी देवापुढे किंवा स्वामींच्या फोटोपुढे, काका महाराजांच्या फोटोपुढे नारळ ठेवून बसणे, याचा अर्थ प्रत्येक वेळेला बसताना नारळ ठेवायची गरज नाही। दुसरी गोष्ट अशी की दीक्षा दिनाच्या दिवशी निश्चितपणे स्नान करून दीक्षा ग्रहण करण्यासाठी बसणे, परंतु इतर दिवशी साधन करण्यापूर्वी स्नान करण्याची आवश्यकता नाही करून बसले तरी हरकत नाही। संध्याकाळी बसताना हातपाय धुवून बसायचं, स्नानाची गरज नाही। त्यानंतर अनेक जणांच्या बाबतीत असं झालेलं आहे की जी आपण साधारणतः सकाळी 6 ते 7 अशी ही साधनेची किंवा दीक्षा घेण्याची वेळ देत असतो। काही जणांना काही कारणामुळे, अनेक कारणं लोकांनी दिलेली आहेत, ती काही सगळी सांगत नाही, पण अनेक कारणामुळे त्या वेळेला बसणं त्यांच्याकडनं होत नाही, किंवा ते जर का वेळेवर बसले तर वेळेपूर्वी त्यांना उठावं लागतं आणि मग त्यांच्या मनात शंका येते
की आपल्याला दीक्षा झालेली आहे किंवा नाही, आपल्याला अनुभव का येत नाही आहे, वगैरे वगैरे. त्याला देखील परमपूजनीय योगीराज गोवणे महाराजांनी एक उत्तर छानपैकी उत्तर दिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, दीक्षेच्या पहिल्या दिवशी जी वेळ दिली असेल त्या वेळेला बसणे आवश्यक आहे, ती चुकवू नये. मात्र काही आकस्मिक कारणामुळे वेळ थोडी मागे पुढे झाली तरी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. या शक्ती संक्रमणाच्या क्रियेत कोणताही बिघाड होणार नाही व अनुभवात कमतरता येणार नाही. त्यामुळे आपण जर का 1 तासाच्या ऐवजी पाऊण तास बसलेले असाल, आणखीन वेळेत जर का कमी जास्त जर का झाली, तर त्यामुळे शक्ती संक्रमण झालं नाही असं होणार नाही. शक्तिपात हा होणारच, दीक्षा ही होणारच, आणि त्यामुळे अनुभवात पण कमतरता येणार नाही. परंतु काही वेळेला काय होतं की अशा प्रकारच्या काही अडचणी येतात आणि पुढे ताबडतोब अनुभव यायला वेळ लागतो. तर त्यामध्ये शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे की शक्ती जागृत होणं आणि शक्ती क्रियाशीला होणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे माझा मुलगा लौकिक आहे, तो त्याच्या आईला सांगतो की आई मला उद्या सकाळी लवकर 5:45लाच उठव, कारण मला 7 वाजता कामावर जायचं आहे, लवकर जायचं आहे, मला काही काम आहे. त्याची आई सकाळी उठते आणि त्याला 5:45 वाजता हाका मारते की लौकिक उठ, लौकिक उठ. लौकिक उठतो, परंतु काही आळसामुळे तो अंथरुणामध्ये किंवा गादीमध्येच लोळत पडतो. 5 मिनिटांनी त्याची आई त्याला परत हाका मारते की लौकिक उठ, लौकिक उठ. तो ऐकतो तो, परंतु तो परत आळसामुळे तसाच पडतो. त्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास ते परत हाका मारते की अरे आता 6 वाजत आले, लवकर उठ. मग लौकिक जो आहे तो उठून त्याच्या झोपण्याच्या खोलीतनं बाहेर येतो, स्वयंपाकघरामध्ये आईपुढे जाऊन उभा राहतो. आई म्हणते बरं झालं तू उठलास. परंतु खरं काय झालेलं असतं, खरं लौकिक हा 5:45 वाजताच उठलेला असतो आणि 6 वाजता तो चालत चालत येऊन आईपुढे उभा राहिलेला असतो. त्यावेळेस आईला वाटतं की हा उठलेला आहे, पण तसं नसतं. लौकिक जागृत 5:45लाच झालेला असतो, पण क्रियाशीला 6 वाजता झालेला असतो. तो ज्यावेळेला क्रियाशीला होतो त्यावेळेस आईला असं वाटतं की हा जागृत झालेला आहे. तसंच साधकाच्या बाबतीत होतं. प्रत्येक पाळीला शक्ती जागृत झाल्यानंतरच ती क्रियाशीला होईल असं नाही आहे. त्यामुळेच सांगितलेलं आहे की दीक्षा घेतल्यानंतर 1.25 महिना, 1.5 महिना असं ठरलेल्या वेळेला रोज 1 तास जरूर साधना करत राहा, म्हणजे मग शक्ती क्रियाशीला होईल आणि मग अनुभव यायला सुरुवात होईल. अनुभव येत नाही. दुसरी गोष्ट अशी की दीक्षा घेताना पात्रतेचा विचार नसतो. दीक्षा घ्यायला हे सगळेजण अधिकारी आहेत, परंतु दीक्षेची जी मात्रा आहे ना, ती मात्रा स्वभाव, सवयी व राहणीमान याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाचा जी सवयी आहेत किंवा जो स्वभाव आहे किंवा जे राहणीमान आहे ही वेगवेगळी असल्यामुळे दीक्षेची मात्रा आहे ही कमी जास्त होते आणि ती कमी जास्त झाल्यामुळे कमी जास्त अनुभवही येतात. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मला दीक्षा झालेली आहे किंवा नाही आहे. दीक्षा ही निश्चित झालेली आहे, परंतु या कारणांमुळे त्याच्या अनुभवामध्ये काहीतरी फरक पडतो. हे असं प्रत्येकजण सांगतं की मी दीक्षा घेतलेली आहे, मला दीक्षा झालेली आहे. तर दीक्षा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे किंवा त्याची फोड काय आहे? त्याची फोड अशी आहे, दीयते क्षालनार्थ इति दीक्षा. दीक्षेचा अर्थ क्षालन करण्यासाठी जी दिली जाते ती दीक्षा. काय क्षालन करण्यासाठी? तर चित्तावरचे संस्कार क्षालन करण्यासाठी दिली जाते. तर ती मन एकाग्र करण्यासाठी दिलेली आहे का? नाही. ती चित्तावरचे संस्कार क्षालन करण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे मग त्या दीक्षेचा उद्देश काय आहे? शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी हृदयमंथनमध्ये फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे. ते या लोकांच्या शब्दात का जास्त वाचून दाखवतो की त्यामुळे जास्त परिणामकारक ते ठरेल. तर ते म्हणतात की दीक्षेनंतर जी आपण जी साधना करतो त्या साधनेचा अर्थ काय आहे?
म्हणून साधना एकाग्रता प्राप्त करण्यासाठी नसून संस्कार क्षयासाठी आहे. एकाग्रता ही सहज स्थिती आहे. ती कधी लुप्त होत नाही, परंतु संस्काराच्या ओझाने ती दडपल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते. संस्काराचे दर्पण निघाले की ती आपल्या सहज स्थितीत प्रकट होईल. आणि पुढचं त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं आहे, एकाग्रता किंवा मन स्थिर करणे हे साधन सिद्धांताच्या विरुद्ध आहे. म्हणून आपल्याकडे साधनेमध्ये 5 प्रकाराने अनुभव येतात असं सांगितलं आहे. विचार, भाव, ध्यान, स्वप्न आणि क्रिया. या 5 प्रकारांनी आपल्याला क्रिया होत असतात. आणि या क्रिया होत असताना अडथळे देखील कशामुळे येतात, तर कर्म, संस्कार, वासना, वृत्ती आणि मन हे जे चक्र आहे हे नेहमी त्या साधनेला अडथळा करतं आणि साधना या चक्रावर मात करण्याचे नेहमी प्रयत्न करत असते. आणि याच्यामुळे देखील काही वेळेला आपल्याला जे अनुभव येत नाही किंवा काही जे विचार मनामध्ये येतात त्यामुळे आपल्याला जी काय अस्वस्थता येते, तर त्याच्यामध्ये विचार ही एक ध्यानाचीच क्रिया असू शकते. हे लक्षात घ्या. विचार हा आपल्या साधनेमधला अडथळा नाही. विचार हे येणारच. आणि हे विचार प्रवाह किंवा एकाग्रता ही कशा प्रकारची असते याच्यावर आपल्या मार्गातले जे अध्वर्यू आहेत त्यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलेलं आहे ते परमहंस परिव्राजकाचार्य श्री विष्णुतीर्थ स्वामीजी महाराज असतील, परमहंस परिव्राजकाचार्य श्री शिवमतीर्थ स्वामी महाराज असतील, परमपूजनीय योगीराज श्री गुळवणी महाराज असतील, परमपूजनीय श्री दत्त महाराज कवीश्वर असतील, परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज असतील, या सगळ्यांनी वेगवेगळ्या आपल्या मार्गातल्या अध्वर्यूंनी काय मार्गदर्शन केलेलं आहे हे बघणं त्यामुळे उचित ठरतं. तर गुळवणी महाराजांनी या बाबतीत काय सांगितलं आहे, फार सुंदर त्यांनी विवेचन केलेलं आहे. ते सांगतात, साधन सुरू झाल्यावर चांगले वाईट नाना प्रकारचे अनंत विचार मनात सतत येतात. पूर्वायुष्यातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी, संसारातील चिंता व भविष्याबद्दलचे विचार यावेळी पुढे दत्त म्हणून येतात. त्यामुळे मनाची एकाग्रता होत नाही. या जन्मीचे व पूर्वजन्मीचे संस्कार, विकार, वासना, इच्छा, भोगाकांक्षा, सत्वरजतमगुण विचारांच्या रूपाने मनात उसळून येतात. त्यामुळे साधनाच्या प्रारंभीच्या अवस्थेत विचार कमी होत नाहीत व मनाची एकाग्रता ही अल्पावकाशात साधत नाही. जोपर्यंत साधकांच्या मनामध्ये भोग, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, संसार वासना, संस्कार इत्यादी गोष्टी शिल्लक राहतात व त्या पूर्णपणे निवृत्त होत नाहीत, तोपर्यंत विचार येत राहतात व मनाची एकाग्रता होत नाही. तर त्यांचं सांगणं असं आहे की मनामधले जे चित्तामधले जे संस्कार आहेत, चित्तावरचे असलेले जे संस्कार आहेत हे साधनेच्या वेळेस उफाळून येतात. आणि या साधनेच्या वेळेस हे जे संस्कार आहेत याचं रूपांतर वासनेमध्ये होतं. वासनेचं रूपांतर जे आहे ते वृत्तीमध्ये होतं आणि मग वृत्तीचं जे रूपांतर आहे ते विचारांमध्ये होतं. त्यामुळे विचारांचं काहूर हे साधनेला बसल्यानंतर उठणं हे साहजिक आहे. महाविज्ञानमध्ये एक त्यांनी साधारण उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेला आपण जमीन झाडतो, पूर्वीच्या काळी मातीच्या जमिनी होत्या, हे जमीन झाडताना तुम्हाला हवं असो किंवा नसो धूळ ही उठणारच, धुराळा हा उठणारच. तसं साधनेला बसल्यानंतर विचाराचं काहूर जे आहे ते उठणारच. म्हणून मनामध्ये खूप विचार येतात, तर माझं साधन बरोबर होतं आहे किंवा नाही आहे, मला दीक्षाच झाली आहे किंवा नाही आहे, इथपर्यंत लोकांना शंका येते. मी खूप पाप केलेलं आहे का, म्हणून मला अनुभव येत नाही का, वगैरे वगैरे जे मनामध्ये विचार येतात ते पूर्णपणे काढून टाका. आणि विचार मनामध्ये येतात ते तसेच येऊ द्या. ते का बरं येऊ द्या याचं अतिशय सुंदर विवेचन गुळवणी महाराजांनी केलेलं आहे. ते म्हणतात की साधन सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे विचार उसळून आल्याने साधक घाबरून जातो. त्याला वाटते मन एकाग्र व्हावे म्हणून साधन घेतले, पण येथे ते विपरीतच होत आहे. अशा वेळी विचारांना थोपवून धरण्याचा, त्यांच्याशी सामना करून त्यांना बाहेर काढण्याचा किंवा मनन, जप, ध्यान आदी करून त्यांना दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. पुढचं महत्त्वाचं आहे, यावेळी साधकाने महायोग हा समर्पणाचा मार्ग आहे
हे लक्षात घेऊन विचारांना कोणत्याही प्रकारे अडविता कामा नये. जितके विचार येतील तितके विचार येऊ द्यावेत. आणि ते का नाही अडवायचे की आपला समर्पणाचा मार्ग आहे, तथा द्रष्टास्वरूपी अवस्था नाही. आपण कर्ता नसून द्रष्टा आहोत. त्यामुळे आपण करतात नाही आहे, त्यामुळे आपण काहीच करायचं नाही आहे. ते विचार येऊ द्यायचे. विचार आले की परत श्वासावर लक्ष द्यायचं, परत विचार आले की श्वासावर लक्ष द्यायचं. त्यामुळे विचार येणे हा सुद्धा एक क्रियेचा भाग असू शकतो. हे महत्त्वाचं आहे. विचार सोडून आल्याने अंतःकरणात लपलेले संस्कार, वासना, इच्छा, भोगाकांक्षा इत्यादी बाहेर निघून जाऊन शरीर व मन शुद्ध होत जाते. जेव्हा शुद्धीकरणाची क्रिया पूर्ण होते तेव्हा मन आपोआप एकाग्र होते. त्यामुळे जसजशी तुमची साधना होत जाईल तसतशी एकाग्रता किंवा मनाची शांतता जी आहे, ते एकाग्र जी आहे, एकाग्रता ती आपण करायची नाही आहे, ती होत जाणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करूनही सद्गुरू स्मरण अनुभवी जे एकाग्र अंतःकरण हा अनुभवाचा विषय आहे, ती आपल्याला अनुभवाला येईल. कधी की ज्यावेळेला चित्तशुद्धी व्हायला लागेल. म्हणून रोज आणि नित्य साधना करणं जरुरी आहे. त्याचं कारण हे संस्कार जसजसे नाश पावत जातील तसतसं तुमची शांततेकडे वाटचाल सुरू होईल. पुढे ते सांगतात की इतरही काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये शारीरिक रोग, मानसिक जडता, संशय, निरुत्साह, आळस, भोगासक्ती, साधन करूनही उन्नती न होणे, दुःख, मानसिक कष्ट, अज्ञान, अहंकार, जीवनासक्ती, द्वेष, अविवेक, हिंसा, तसेच यमनियमांचे व खाण्यापिण्याचे नियमांचे पालन नीट न रीतीने होणे, तसेच पूर्वजन्मांचे तीव्रतम संस्कार उसळून येणे, पापाकडे प्रवृत्ती होणे, नाना तऱ्हेच्या वासना, सांसारिक अडचणी इत्यादी अनेक कारणामुळे साधनात अडथळे येऊन मन एकाग्र होत नाही. आणि हे होण्यासाठी याच्यावर फक्त एकच, अनेक जणं म्हणतात साधना होत नाही. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ स्वामी महाराजांचं परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराजांना एक पत्र आहे. त्यात महाराजांनी लिहिलं होतं स्वामी महाराजांना की साधन होत नाही आहे. त्यांचं उत्तर होतं की साधनाच कर. कारण काय आहे, साधनामुळेच, म्हणून बुद्ध्याधृती गृहीत आहे असं सांगितलं आहे. बुद्धिपूर्वक आणि धैर्यपूर्वक तुम्ही ते साधन करायला पाहिजे. त्यात आळस करता उपयोगाचं नाही. ते करत राहिलं की हळूहळू तुमची शांतता किंवा मनाची एकाग्रता वाढत जाईल किंवा ती तुम्हाला अनुभव यायला लागेल. नियमित साधन केले म्हणजे ही विघ्ने दूर होऊन शरीर, मन, प्राण व नाडी शुद्ध होऊन मन आपोआप एकाग्र होते. मन आपोआप एकाग्र होते असं सांगितलेलं आहे. एकाग्रतेचा अनुभव घ्यायचा आहे. जसजशी शुद्धी घडून येते तसतशा चित्ताच्या सर्व वृत्तीचा निरोध होऊन मन हळूहळू एकाग्र व क्रमाक्रमाने शांत होत जाते. चित्तवृत्तीचा पूर्ण निरोध, विचाररहित स्थिती व पूर्ण वासना निवृत्ती ही खूप वरची अवस्था आहे. दीर्घकाल, अखंड व प्रतिदिनी आदरपूर्वक अभ्यास केला म्हणजेच ही स्थिती परमेश्वर कृपेने प्राप्त होते. यात तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. दीर्घकाल, अखंड व प्रतिदिनी करायची आहे. दीर्घकाल याच्यामध्ये त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे की हे एकदम घडणारी गोष्ट नाही आहे. ज्याला आपण आजकाल इन्स्टंटचं युग आहे तसं इन्स्टंट नाही होणार. त्याच्याकरता तुम्हाला दीर्घकाल ही साधना करायला पाहिजे. अखंड म्हणजे कुठल्याही प्रकारचा खंडित न होता ही नियम. म्हणून परमपूजनीय काका महाराजांनी देखील हे आपल्याकडनं घडण्यासाठी एक नियम आपल्याला त्यांनी दिलेला आहे. नियम दिसायला अतिशय सोपा आहे की साधन नाही तर भोजन नाही. ज्या दिवशी आपण साधन करणार नाही त्या दिवशी आपण भोजन करायचं नाही. आणि काका महाराज म्हणायचे, बघू किती दिवस उपाशी राहतो हा साधन नाही करत. पण हे त्यांना त्यांच्याकरता त्याची आवश्यकता नव्हती, आपल्याकरता आवश्यकता होती. म्हणून हे नीट रोज साधन का केलं पाहिजे, नित्यनियमाने साधन का केलं पाहिजे, प्रतिदिनी साधन का केलं पाहिजे. आणि त्याही साधनामध्ये जर का एकच ठिकाण आणि एकच वेळ जर का ठेवली तर साधनेमध्ये प्रगती व्हायला त्याची मदत होते. म्हणून जी आपण एक आपली काही घरामध्ये जी एक विशिष्ट जागा असेल, ती जी जागा ठरवली असेल त्याच जागेवर रोज निश्चितपणे बसणं हे फार चांगलं आहे. कारण त्यामध्ये एक शक्ती संचय तिथे होतो किंवा आपण ज्याला म्हणतो की शक्तीचे ढग तिथे निर्माण होतात. आणि त्यामुळे त्या जागेवर साधना केली तर फार चांगल्या रीतीने साधना होते. अशा रीतीने सगळ्यांनी, म्हणून मनामध्ये जे विचार येतात
ते मनामधले विचार जे येतात ते मना साधनेमधला अडथळा नाही, हे प्रत्येकाने आता साधारणतः त्यांच्या लक्षात आलं असेल. आणि हे पक्क लक्षात ठेवा. कोणी जर का तुम्हाला साधकांनी सांगितलं की जे ऐकत नाही आहेत, पण ज्या वेळेला तुमचे कोणाचे अनेक साधकांशी तुमची भेट होत आहे आणि ज्या वेळेला ते अशी तक्रार करतात किंवा अशी शंका करतात की मला साधन विचार का येतात आहे, तर त्यांना म्हणा विचार हे येणारच, ते येऊ द्यावे. हळूहळू ते विचार येणं नष्ट होईल आणि तुमचं साधन होईल. आता आपल्याला दिलेला जो वेळ आहे तो संपत आलेला आहे. आपण पुढच्या देखील साधक संवादामध्ये अनेक पुढचे प्रश्नोत्तरी पण बघणार आहेत. परंतु त्या अगोदर आपण आपल्या कॉमेंटमध्ये आपल्याला ज्या काय शंका कुशंका येतात त्या विचारांचा सर्वसमावेशक असा विचार करून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि हे का विचारा असं मी सांगतो, तर त्याला एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याला ते सगळ्यांना अनुभवाला पण आलेलं असेल की आपण एखाद्या दिवशी मसाला सुपारी खाल्ली की त्या मसाला सुपारीमध्ये जे सुपारीचे बारीक खंड म्हणा किंवा जे बारीक तुकडे असतात त्यातला एखादा तुकडा ज्या वेळेला दातामध्ये जाऊन अडकतो आणि तो कुठल्याही प्रयत्न ते बाहेर निघत नाही, तो निघेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. आपली जीभ जी आहे ना ती सारखी सारखी त्या सुपारीच्या तुकड्याकडे जाते आणि ज्यावेळेस तो सुपारीचा तुकडा निघतो त्यावेळेस आपल्याला मनाला आपल्याला शांतता लाभते किंवा जीभ तिकडे जी जाणे आहे ती बंद होते. तसं मनामध्ये कुठलाही छोटासा प्रश्न जर का असेल ना तर सतत तो काही साधनेमध्ये अडथळा आणत राहतो. असा अनेक जणांचा अनुभव आहे. म्हणून तुम्ही प्रश्न विचारा. माझ्या नोकरीच्या काळामध्ये मी अनेक प्रकारची जी प्रशिक्षणं घेतली किंवा ट्रेनिंग घेतली त्यातल्या 2 गोष्टी माझ्या ठळकपणे आजही लक्षात आहेत. त्यांनी सांगितलं होतं की देर इज नो इंटेलिजंट क्वेश्चन, देर इज नो फुलिश क्वेश्चन, क्वेश्चन्स आर क्वेश्चन्स अँड दे आर टू बी आस्क्ड. कोणताही प्रश्न हा बुद्धिमान प्रश्न आहे किंवा कोणताही प्रश्न हा बुद्धू प्रश्न आहे असं प्रश्नाचं वर्गीकरण नसतं. प्रश्न हा प्रश्नच असतो आणि तो प्रश्न विचारायचा असतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, व्हेन यू आस्क अ क्वेश्चन यू आर अ फूल. तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्ही मूर्ख असता, पण व्हेन यू आस्क द क्वेश्चन यू आर अ फूल, बट व्हेन यू गेट आन्सर यू बिकम वायझर. सो बी वायझर. ज्या वेळेला तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळतं त्यावेळेला तुम्ही शहाणे होतात. त्यामुळे आपला जो प्रश्न आहे, आपण इतके दिवस साधना करतो आहे आणि आता कसा प्रश्न विचारायचा, कारण कोणाच्याही नावाचा उल्लेख होणार नाही आहे. कॉमेंट बॉक्समध्ये त्या तुमच्या प्रश्न जे आहेत ते येऊन पडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुमान करू नका. जे काय मनातले प्रश्न असतील ते विचारा. परंतु जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न हे साधनेबद्दल, आपल्या मार्गाबद्दल असेच असावे. हे प्रश्न सांसारिक किंवा व्यावहारिक किंवा इतर प्रकारचे नसावेत किंवा घरगुती कौटुंबिक असे प्रश्न नसून ते प्रश्न हे साधनेला निगडीत असलेले, साधनेमध्ये आपल्याला काही जर का काही शंका येत असतील, काही अडथळे येत असतील तर ते निवारण करण्यासाठी काय करायचं आहे याच्याबद्दलचे ते सगळे प्रश्न विचारा. या सगळ्या प्रश्नांच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा उहापोह आपण आपला पुढचा जो साधक संवाद होणार आहे त्याच्यामध्ये आपण तो घेऊ. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. एवढं करून मी माझे 2 शब्द स्वामी महाराज आणि श्री काका महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की जय. दिगंबरा